आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। छान झालं ना सगळं? काय आई बाई आजी? शिवा, तू तर खूप खुश असशील। घरी जाऊन छान निवांत झोप येईल तुला। असं का बोलतेस दिव्या? काय विसरलात ना तुम्ही सगळे? माझ्यावर जो घात झालाय ते? घर मिळवलं आणि खुश झालात सगळे। माझ्या बाळाचं काय? ते पण मिळवून देणार आहात का परत? देणार आहात मला माझं बाळ परत? हे बघ दिव्या, थांब बाजी, मला शिवाकडून उत्तर हवंय। कसलं उत्तर हवंय तुला? या काय हट्टीपणा आहे दिव्या? आई, त्या घराने माझं बाळ घेतलं। माझ्या आयुष्यातला इतका मोठा आनंद घेतला। आता चंदन दारू प्यायला लागलाय। मला नुसता अंधार दिसतोय, मला काहीच सुधरत नाहीये। आणि शिवा, तुझ्या बहिणीची ही अवस्था असताना तू परत त्याच घरात जाऊन राहणार आहेस? अगं काय बोलतेस? जरा विचार करून तरी बोल। त्यात शिवाचा काय दोष आहे? सगळ्याचा विचार करूनच बोलतीये बाई आजी। माझ्यासाठी तर काहीच उरलं नाहीये ना। दिव्या, अगं होतील गोष्टी नीट। तू एवढ्या टोकाचं का बोलतेस? आशू, टोकाचं बोलतेय कारण हेच खरं आहे। हे बघ दिव्या, आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी आहे, पण यात शिवाचा काय दोष आहे? हे बघा सीताई, त्या घरात मी सगळ्यांनाच दोषी धरत नाही। माझ्यासोबत जो अपघात झालाय, जो मला त्रास झालाय, तो मला विसरता येत नाहीये ना। मग अशा वेळी मी माझ्या बहिणीकडे एवढं तर मागूच शकते। हे बघ म्हणजे दिव्या, आई, दिव्या तू जरा गप्प बसशील का? नाही आई थांब, मला अडवू नकोस। शिवा, तुला आज निवडावं लागेल। तुला कुठल्या घरी राहायचंय? अशा वेळी तुला तुझ्या बहिणीसोबत उभं राहायचंय का तुझ्या सासरी, तुझ्या संसारात आनंदात राहायचंय? अगं काय बोलते दिव्या, जर तू ते घर चूज केलंस तर आजपासून मी तुझ्यासाठी मेले समज। आणि तू मला निवडलंस तर तुला ते घर सोडावं लागेल। परत विचारतीये शिव, तू जर ते घर चूज केलंस तर आजपासून मी तुझ्यासाठी मेले समज। आणि तू मला निवडलंस तर तुला ते घर सोडावं लागेल। दिव्या, हे कसं करू मी? अगं कसं म्हणजे? तूच तर म्हणतेस ना नेहमी की तू माझ्यासाठी काहीही करू शकतेस। मग ही गोष्ट तुझ्या काहीही मध्ये येत नाही? दिव्या, ह्या समद्यामध्ये शिवाला कशाला मध्ये आणतेस तू? हो ना, आणि यात शिवानीची काय चूक आहे? कारण ती बहीण आहे माझी आणि तिने माझ्यासाठी उभं राहावं अशी अपेक्षा आहे माझी। यात काय चुकीचं आहे? माझं सगळंच गेलंय ना। माझं बाळ गेलंय त्या घरात आणि त्या घरात जाण्याचा निर्णय हिचाच होता। हे बघ दिव्या, जे झालं ते दुर्दैवीच झालं, पण या सगळ्यामध्ये शिवाची काय चूक आहे? ती मुलगी नेहमी तुझ्या बाजूने उभी असते, आम्ही सगळे आहोत। असं दोन घरांमध्ये ती निवड कशी करणार? दोन्ही घरं तिचीच आहेत। हे बघ, झाल्या प्रकाराची मी माफी मागते, हात जोडते। अहो सीताई, काय करतायत तुम्ही? नका माफी मागू, मी समजावते ना तिला, मी बोलते तिच्याशी। दिव्या, अगं थांबव आता हे समज। जे काही झालंय ते भरून येणार आहे का? ह्या बघ, ह्या सगळ्यांच्या वतीनं म्या माफी मागते तुझी। थांबाची माफी खरं तर दिव्याने मागितली पाहिजे, शिवाला असली अट घालण्यासाठी। चंदन, हे बघ, तू शांत हो। नाही नाही, एक मिनिट शिवा, एक मिनिट, मला बोलू दे। दिव्या, तू काय बोलतेस, काय विचार करतेस, याचं भान असतं का ग तुला? नाही, आपल्या बरोबर जे झालं ते वाईटच आहे, नो डाऊट, पण हे असं सगळं करून आपलं बाळ परत येणार आहे का?
आणि आपल्या वाईट परिस्थितीत आशू आणि शिवा आपल्या बरोबर उभे होते हे विसरलीस का तू? अगं पण गॅरेजवर राहत होतो म्हणून ते आपल्याला त्यांच्या घरी घेऊन गेले. हे घर आपल्याला परत मिळवून दिलं आणि तू असं वागतेस तिच्याबरोबर? चुकीचं आहे दिव्या, चुकीचं आहे. आणि माझ्यासोबत जे झालं ते अगं पण त्याने तुझं बाळ परत येणार आहे का? नाही तसं असेल ना तर तू हे जे चालवलं ना ते खुशाल चालू ठेव. असो, माझा नवराच माझ्या सोबत नाहीये तर मी तरी बोलून काय करणार? अगं दिव्या ऐक ना दिव्या. शिवानी जाऊ दे तिला, तू उगाच विचार करत बसू नको, होईल आपोआप शांत. बरोबर आहे. आपण सगळ्यांनीच जरा डोकं शांत ठेवायला हवं. आपण सगळेच दिव्याची परिस्थिती समजू शकतो. शिवा तू काळजी नको करूस, आम्ही समजावतो दिव्याला. आणि हा असा कुठला निर्णय वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. प्लीज असं नको करू. बरं चला आपण निघूया का? चला ताई आजी येतो. या तुम्ही आता घरी गेल्यावर आराम करा आणि इथली काळजी अजिबात करू नका. चंदन, हे बघ, जे झालं ते वाईटच झालंय. या परिस्थितीत ना तू आणि दिव्या दोघंही सांभाळून घ्या. एस्पेशली तू तिला सांभाळ आणि जास्त चिडचिड नको करू तिच्या. हो. आणि वंदनाताई काही लागलं तर संकोच बाळगायचा नाही, लगेच हाक मारायची. चल येतो. येतो. स्वयंपाक झालाय ना, आता काय करतेस? सरप्राईज. कसलं सरप्राईज? अगं काहीतरी गोड करते खायला. का काही स्पेशल आहे का? काकू हा काय प्रश्न झाला का? आता तर सगळं स्पेशल आहे घरात. घरातून नेगेटिव्हिटी गेली आहे ना, बघतेस ना केवढी पॉझिटिव्हिटी आली आहे घरात. मी तर म्हणते ना आपण एक पूजा करूया, नाहीतर शांती करूया, पण त्याआधी खीर करूया. हे सगळं ठीक आहे, पण आधी शेवया ना छान तुपावर भाजून घ्यायच्या असतात, मग सगळं नंतर करायचं. ओह मी विसरले. तू मदत कर ना काकू मला प्लीज. सर ये. काकू म्हणजे तू पण खुश आहेस हे माहितीये मला, चेहऱ्यावर दाखवलं नाहीस तरी चालेल. कीर्ती अगं काय चाललंय तुझं? हा माझ्यासाठी जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न नव्हता, तर माझ्यावरच्या खोट्या आरोपाविरोधात मी उभी होते. आणि बघ, तुला जर हे गोडधोड करायचं असेल ना तर कर, मी तुला मदतही करते, पण माझ्यासाठी हे सेलिब्रेशन नाही आणि या कारणासाठी सेलिब्रेशन केलेलं मला आवडणारही नाही. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी तर आहे ना. काय करायचंय पुढे? त्याच्यात तूप टाकायचंय का?